नंदुरबार जिल्ह्यातील मी एका दळगाव शहरातील बँके शाखेसमोर उभा आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता। महिलांची या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यातच मोठा गोंधळ उडाल्यानंतर दोन महिलांची प्रकृती ही खराब झालेली होती। आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झालेली आहे। ई-केवायसी साठी महिलांना तासनतास या ठिकाणी उभं राहावं लागतंय। मात्र बँक प्रशासनाचा कुठल्याही नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसून येत नाहीये। काही महिला आपल्या सोबत आहेत। ताई, कधीपासून उभे आहेत आपण? आम्ही 3 आठवडे झाले रजन रोज येतो। आठवड्यामध्ये ना 3 दिवस चालू होतं, बाकी दिवस सगळं बंद होतं। आज पण चालू आहे, सांगितलं पण आज पण बंद आहे। आम्ही काय करणार? रजन रोज आमचं का भाडं काही मोफत घेऊन येतं का कोणी? आम्ही रोज भाडं करून येतो, जातो, भाडं करून येतो। नाश्ता पण नाही, पाणी पण नाही भेटत। आमच्याकडे लहान बाळ आहे, तिकडे बसलंय, ते रडतंय। आम्ही काय करणार? काय ताई, कधीपासून उभे आहेत तुम्ही आणि का बरं काम होत नाही तुमचं? इकडे राहत नाही सर, म्हणून तर आम्ही उभे आहे। कोणीच उपलब्ध नाही। बँकात जाऊन विचारतं तर सांगते नाही, केवायसी करा, हे बघा, ते करा। कधीपासून बंद आहे? 2 दिवस झालं। आता खिडकी का बरं बंद केली त्यांनी? दोन महिला आहेत, त्यांच्या भांडण झाली, ते दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये गेले, म्हणून हे बंद झाले। तर आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झालेली आहे आणि त्यातच चेंगराचेंगरी देखील झालेली होती। महिलांना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलेले आहे। ही सगळी परिस्थिती मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा बँक प्रशासन असेल यांच्या वतीनं कोणत्याही या प्रकारे सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या गेल्या नाही। कोणत्याही प्रकारची व्यवस्थित रांग या ठिकाणी लागली गेली नाहीये। महिलांच्या भावना आपण बघू शकतो कशा प्रकारे लांबून 20 ते 30 किलोमीटर पासून महिला या ठिकाणी पहाटेपासून रांगला उभं असतात। लहान लहान बालकं असतात, पण त्यांचं काम होत नसलेले त्यांची नाराजीही या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। दळगावहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।